हे आहे आमचं व्हॅलेंटाईन डेचं छोटंसं असं सेलिब्रेशन. आता सेलिब्रेशन पूर्ण कसं केलं आम्ही हे तर तुम्हाला दाखवतोच, पण त्याआधीनं घराच्या बाहेर पडलो होतो, कारण आज ना आम्ही छान असं वेदांतीला पार्टी देणार होतो. कारण वेदांतीने इतका छान ॲन्युअल फंक्शनमध्ये डान्स केला आणि अपेक्षेच्या बाहेर डान्स केला, म्हणून आम्ही आज तिला आहे ना छोटीशी ट्रीट देत होतो. पण ना तिला जायचं होतं घरी, तर ती निघाली होती घरी आणि तिथं तिला फक्त आवडते ते पाणीपुरी, तेच खाल्लं आणि निघालं. मग त्या दोघी जणी निघून गेल्या आणि मग आम्ही निघालो होतो आमचं छोटंसं असं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी. आता हा आमचा डेचा प्लॅनिंग आहे. आम्ही सगळ्यात अगोदर गेलो होतो गोदावरीमध्ये आम्ही गेलो आणि आम्ही सगळ्यात आधीच ट्राय केलं स्वीटमध्ये. कारण आता मी तर ऑलरेडी स्वीटवर पूर्ण बंदच ठेवलेलं आहे आणि ह्यांचं म्हणणं होतं की हे आता उद्यापासून पूर्णपणे डाएटवर येणार आहे, म्हणून ह्यांनी सुद्धा आज पूर्ण जेवढं खायचं होतं तेवढं स्वीट खाऊनच घेतलं. आता यानंतर इथे एक छोटासा जोक झाला. म्हणजे मी त्यांना म्हटलं की तुम्ही नेहमी आहे ना स्वतःच पहिला घास खाता, मला तर कधी देतच नाही. तर इथं आमचं तेच चालू होतं, यांचं मला घास भरवणं चालू होतं. आता म्हटल्याशिवाय तर ह्यांना काही कळत नाही. आणि हे असे छोटासा आम्ही केक घेतला आणि त्याच नंतर हा एक बुके होता. बुके तसा आवडला होता, पण तेवढे फुलं वेस्ट करायला नकोत म्हणून मी छोटंसं एक फ्लावर घेतलं आणि इथं आलो आणि पाहतो तर काय, या माता जे आहेत ना ह्या झाडावरून पूर्ण पानं खाण्याच्या बेतावर होती. आता ह्यांना कसं बसं ढकललं आणि पुढे घरात गेलो. आणि आज आमचा अचानक ठरलेला प्लॅन म्हणजे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनसाठी आम्ही सगळेजण जाणार होतो हॉटेलला. तर खूप छान इव्हेंट होणार होता, म्हणून हा आमचा अचानक ठरलेला प्लॅन आहे. आणि आम्ही एकटेच नाही तर बाकीचे 2 कपल आहेत, ते सुद्धा येणार होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही जाणार होतो. त्याचसाठी इथं मी रेडी होत आहे आणि इथं मला रोज कसा देणार याच्यासाठी पोज आमची डिसाईड होत होती. आणि फायनली येऊन हॉटेलमध्ये पोहोचलो. इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं, इतकं छान असा इव्हेंट ऑर्गनाइज्ड होता तिथे. पण या स्पेसमध्ये आम्हाला तिथं टेबलच मिळाला नाही. एका कॉर्नरला टेबल मिळाला आणि इतकी जास्त रश होती ना तिथं, आम्हाला फूडसाठी अक्षरशः 1 ते 1.5 घंटा तिथं वेट करायला लागलं. आणि फूड म्हटलं तर अवरेज सांगितलं तरी चालतं. बरं, आता ते फूडबद्दल झालं. आता इथं ना छान असा एक सिंगर अवेलेबल होता आणि तो आपल्या प्रत्येक टेबलवर येऊन छान असं आपल्या मनाचं सॉन्ग आहे ना तो म्हणत होता. आणि त्याच्या सॉन्गवर ना आम्ही असा आमचा छोटासा डान्स आणि क्यूटसा डान्स केला. आणि हा मुमेंट ना लाईफमध्ये कधी ना कधी यायला पाहिजे. हेच एक्सपिरियन्स असतात, हेच मुमेंट असतात जे आपण पुढं चालून आपल्याबरोबर येणार असतात. तर अशी आमची छान व्हॅलेंटाईन डे हॉटेलमध्ये झाली. आणि घरी आल्यानंतर असं क्यूटचं डेकोरेशन केलं, एक मूवी लावला आणि असा होता आमचा क्यूटसा व्हॅलेंटाईन डे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू